मुळात मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची आहे आणि जर ती शिवसेनेकडे नसली तर ती तोडली जाईल आणि तिला केंद्रशासित प्रदेश केला जाईल असा एक सातत्यानं होरा असतो. तुम्ही भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून हे आश्वासन द्याल का की कोणाचीही सत्ता आली तरी सोडा देवेंद्रजी, मी तर आहेच, सोडा म्हटल्यावर त्याच्यावरही बातमी कराल, मी तर देतोच. पण देवेंद्रजींनी सभागृहाच्या पटलावर सांगितलं, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत मुंबई राज्यापासून तोडण्याची चर्चा येऊ शकत नाही, तोडण्याचा विषयच नाही. तुमच्यासारखं नाही उद्धवजी काय म्हणाले, मी सांगतोय संभाजीनगर आहे. अरे कोण, कसं काय, सभागृहात नाही सभेत मी सांगतो, असं नाही, सभागृहाच्या पटलावर. आणि मुळात जे शक्यच नाही, जे करूच कोणी शकत नाही, त्याची भीती दाखवून मतांसाठी या स्तरावर उतरायचं. बरं, हे नवीन नाही आहे. 2014ला हाच प्रयोग केला त्यांनी. मुंबईकरांनी असा फटकवला, मुंबईत भाजप नंबर 1 आला. 2017ला हेच तोडणार, गुजरातला जाणार, मुंबईकरांनी असा हाणला, ते 100वरनं 84वर आले, 100च्या वर होते. आता पहिल्यांदा मार खायचा आहे निवडणुकीत, म्हणून हे चालू आहे. मुंबईकर यावर भरोसा ठेवत नाहीत. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत मुंबई महाराष्ट्राचीच, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. सत्ता ज्याच्या कोणाच्या हातात द्याल तो प्रामाणिकपणे सत्ता राबवेल आणि मुंबईकरांचं, सर्वसामान्यांचं जीवन सुकर करेल अशी अपेक्षा करूयात. आणि त्यासाठी तुम्ही मतदान करा. कोण काय दावे करतंय, काय प्रतिदावे करतंय, कोण काय आरोप करतंय, याचा नीट अभ्यास करा. आणि कोणतेही एकच वृत्तपत्र, एकच चॅनल असं काही बघू नका. सगळं बघा, नीट विवेचन करा आणि तुमचा निर्णय घ्या. खूप खूप धन्यवाद आपण जी चर्चा केली त्यासाठी.